साताऱ्याच्या वाई तालुक्यातील बावधन येथे बगाड यात्रा साजरी केली जाते। महाराष्ट्रातील सर्वात मोठं बगाड म्हणून बावधनचं बगाड फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे। 350 वर्षापासून ही यात्रा साजरी केली जाते। या यात्रेत 50 फूट उंच बगाड हे गावापासून 5 किलोमीटर पर्यंत बैलांच्या मदतीने ओढले जाते। हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रेमध्ये दाखल होतात। दृश्य आपण पाहतोय। आज देशभरासह महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेली बावधनची बगाड यात्रा संपन्न होत आहे। थोड्याच वेळात या बगाड यात्रेला देखील सुरुवात होत आहे। आत्ता माझ्यासोबत जे आहेत ते म्हणजे या बगाड यात्रेचं ज्यांना मान मिळाला आहे ते मानकरी आहेत। काय सांगाल, काय भावना आहेत आज? खूप आनंदित आहे। नाथसाहेबांनी उजवा प्रसाद दिल्यामुळे खूप म्हणजे नवस्फूर्ती झाली, असं म्हणजे खूप आनंदित आहे। काय नवस बोललं? नवस बंधूंच्या लग्नासाठी बोलला, आमचे थोरले बंधू आहेत, त्यांचं लग्न व्हावं व्यवस्थित याच्यासाठी नवस बोलला 2014 साली। आज संपूर्ण या गावामध्ये, या भागामध्ये आनंदाचं वातावरण आहे, कसं बघताय? एकदम मस्त, म्हणजे असं छान वाटतंय होतं वातावरण, पण खूप म्हणजे असं उत्साहात असल्यागत आहे। आता इथून पुढे नक्की कसं ह्या नदीकाठी आता आंघोळ करून तुम्ही बगाडाला तुम्हाला बांधलं जाईल, त्यानंतर पुढे कसं प्रवास असतो? पुढे म्हणजे आता बगाडाला बांधलं की नंतर बैलांच्या 6 जोड्या असतात, त्या बैलांच्या साहाय्याने तो रथ गावापर्यंत, म्हणजे इथून 5 किलोमीटर काळ भैरवनाथांचं मंदिर आहे बावधन गावामध्ये, तिथपर्यंत नेला जातो। एवढं। तर एकंदरीतच बघायला गेलं तर थोड्याच वेळामध्ये या यात्रेला सुरुवात होईल देखील आणि नंतर 5 किलोमीटरपर्यंत रथाच्या साह्याने देखील या बगाड्याला बांधून झाल्यानंतर यात्रेची सांगता देखील होईल। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।